त्यावेळेस खाली म्हणजे 8 दिवस राहिले होते वडिलांचे. खूप परिस्थिती म्हणजे तब्येत खालावली होती. त्यावेळेस ह्या रूममध्ये त्यांचा कॉट इथेच होता. तर मी ज्यावेळेस रात्रीचं बेरात्री उठून पाहू का तब्येतीसाठी, तर ते मला दाखवायचे, हे बाय हे इथे लहानोजी बाबा आहे, ह्या भिंतीवर हे लहानोजी महाराज आहे. तिथं काहीच नव्हतं, राहायचं काहीच नाही, पण त्यांना लहानोजी महाराज भिंतीवर दिसायचे. इकडल्या गाठून भाकरे महाराज दिसायचे, भाकरे महाराजचं पण करायचे. हो, दोघांचंही ते करे. आणि हुबेहूब जसे महाराज बसे तसेच आमचे बाबा बसे. हो, टावेल तसाच टाके, टोपी सरळ म्हणजे महाराजासारखंच करायचं. आणि नंतर मग 2019 गेल्यानंतर आम्ही मग त्या महाराजांच्या याच्यात लागलो, मार्गात लागलो. 2023 माझी मुलगी 22 मॅट्रिक पास झाली. 12वीला होती. मग 12वीला होती. माझी परिस्थिती तशी झाली की 12वी पास झाल्यानंतर 83.7% मार्क झाले. तिची इच्छा थोडीशी मेडिकल कॉलेजला जायची होती. परिस्थिती माझी तशीच होती. मग अशातच मग म्हटलं माझ्या लक्षात होतंच की आपल्याला सहारा करणारा कोणीच नाही, फक्त सहारा करणारा एकच व्यक्ती आहे आणि एकच शक्ती आहे, ती म्हणजे लहानोजी बाबा. अशातच आम्ही मुलीला माहीत होतो, म्हणजे आप्पांनी रामदासराव घोंगेंनी सांगितलेल्या, आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी तिलाही माहीत होत्या, तिलाही सांगायच्या. तिचा हट्ट लागला की आपण म्हणे बाबा आपण दर्शनासाठी जाऊ. तिथं दर्शनासाठी गेल्यानंतर तिला काय अनुभूती आली काय, तिनं 5 सोमवारी उपवास जायचं ठरवलं. आणि 5 सोमवारी आम्ही तिथे दर सोमवारी गेल्यानंतर मग आम्ही अभिषेक करायचो, यायचो, तिथे दिवसभर राहायचो. सोमवार या दिवशी सकाळीपासून संध्याकाळपर्यंत येऊच नाही. असं करता करता 5व्या सोमवारी तिचा डायरेक्टली मेडिकल कॉलेजला नंबर लागल्यानंतर मग आम्ही 6व्या का 7व्या सोमवारी अभिषेक केल्यानंतर ज्या दिवशी अभिषेक केला आणि मेडिकल कॉलेजला तिला ॲडमिशन करायच्या दिवशी माझ्याजवळ 50 रुपये होते फक्त. इव्हन फक्त त्या ठिकाणी ॲडमिशन झाली ती दत्ता मेके हेल्थ सायन्सला सावंगीला. 50 रुपये होते. म्हटलं ह्या 50 रुपयात आपल्याला मुलगी शिकवायची आहे, कसं करायचं. अशातच मला 1.5 लाख रुपये भरायचा होता. महाराजांनी 1.5 लाखाची सगळी व्यवस्था केली, महाराजांनी केली. सगळ्यांनी मला मदत केली. मदत केल्यानंतर पैसे म्हणजे मागायच्या आधीच येऊन गेले आणि त्यांचे पैसे रिटर्न मी परत केले. आणि मुलगी आता लास्ट इयरला 3rd इयरला आहे आणि तिला म्हणजे कॉलेजमध्ये नंबर 1चे म्हणजे फर्स्ट क्लासचे मार्क्स मिळाले. माझी इच्छा आहे का असेच मार्क्स मिळो, तिला चांगली बुद्धी देऊ आणि तिला चांगल्या प्रकारचा जॉब मिळो आणि देतील. महाराजांचा आमचा विश्वास आहे. श्रद्धा आणि विश्वास या 3 गोष्टी असल्या म्हणजे सगळं बरोबर, सगळं काहीच विषयच नाही. महाराजांना श्रद्धा ढवळू नाही द्यायची, नाही भक्ती त्या पद्धतीची ठेवायची आणि विश्वास आणि फार महत्त्वाचा. आणि आम्हाला म्हणजे आर्वीला जर जायचं असलं किंवा तिकडे कोणते काम असो नसो, सोमवारी आम्हाला आठवण आली की आम्ही दर सोमवारी टाकरखेडला आमचं ठरलं आहे. कुठेही जाऊ पण टाकरखेड आमचं चुकत नाही. महाराजांच्या बरोबर आमचा पूर्ण विश्वास आहे, भक्ती आहे. दादा, तुम्ही जे काही अनुभव सांगितले, आता ज्या पद्धतीनं पाहत इथे संस्थानला अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना आहेत, या सगळ्यांना माहिती आहे. त्याच पद्धतीचं एक आता लहानू प्रसादालय नावाचं बांधकाम तिथे उभा चालू आहे. ते घेतलेलं काम आहे, मोठं काम आहे. तर मी सगळ्या लहानू भक्तांना, तुम्हालाच नाही, तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लहानू भक्तांना एक सांगू इच्छितो की आपण फुल नाही फुलाची पाकळी लहानू प्रसादालय या प्रकल्पाला सुद्धा तिथे दान केलं पाहिजे. ठीक आहे, एक आव्हान करतो. ठीक आहे. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय लहानू, जय लहानू. समर्थ लहानूजी महाराज की. आणखी दुसरा अनुभव माझा एक असा अनुभव आहे काय की माझी मावशी वर्धेला असतात, देशमुख, उषाताई देशमुख म्हणून. बरोबर. तर त्यांचा मुलगा एक छोटा 1 ते 1.5 वर्षाचा असताना त्यांनी बटन लावताना सुई खाली राहिली असेल, तितक्यातच त्यांनी ती सुई तोंडात टाकून गिळून घेतली.
लहान असताना. बरं. आणि त्या गोष्टीला कमीत कमी 25-30 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे ती. हो. मग त्यावेळेस सोनोग्राफी वगैरे अशी काही एवढी हे नव्हती, व्यवस्था नव्हती. मग डॉक्टरांना सांगितलं की याने सुई गिळली बा. मग ती सुई गिळल्यानंतर डॉक्टर अचंब्यात पडले की आता ही सुई निघणार कशी, काढायची कशी. मग त्या डॉक्टरने सांगितलं का याला जास्तीत जास्त केळं वगैरे खाऊ घाला, निघून जाईल. आणि संडास नेहमी जर करत असन तर पाहत राहा, गाळून घ्या. तर त्यांनी मग ती असं 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, सुई निघायचीच नाही. मग आता मुलाची सुई निघून नाही राहिली तर करावं काय, आता कुठेतरी अटकली. मग यांनी काही नाही, माझ्या मावशीने लहानोजी महाराजांचे म्हणजे घरी मूर्त वगैरे होतीच, ध्यास लावला, महाराज करावं काय, जर ही सुई निघन तर बा मी एक तुम्हाला इथं एक पंगत देईन. संकल्प केला. संकल्प केल्यानंतर ती सुई इकडे जप चालू आणि हे दुसऱ्या रोजी ती सुई सरळची सरळ निघाली, सरळ संडासवाटे. तिथून संकल्प केल्यानंतर 3 ते 4 दिवसात ती सुई सरळ निघून आली. हो. आणि आल्यानंतर मग ती निघाली. तिला समाधान वाटलं की आता सुई निघाली, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सुई निघाली बा. तर मग त्यांनी मग तिथूनच 2ऱ्या का 3ऱ्या रोजी पुरणपोळीचं की काय जेवण दिलं महाराजांना, पंगत दिली. असा एक अनुभव आहे. म्हणजे हे सांगितल्याप्रमाणे माझ्या मावशीने सांगितले की तिथची शक्ती एक वेगळीच आहे. श्री संत लहानोजी महाराज की जय.